न्यायासाठी जायखळा एकवटलं, 100% बंद, भव्य मूक मोर्चा. पहा 24x7 न्यूज रिपोर्टवर. जायखळा गावाने आज पुन्हा एकदा आपली एकजूट दाखवून दिली. डोंगराळे येथील यज्ञा दुसानेला न्याय मिळावा यासाठी आज जायखळा गावाने कडकडीत 100% बंद पाळला. सायंकाळी गावातील वृद्ध, महिला, तरुण आणि शाळकरी मुलांनी प्रचंड उत्स्फूर्तीने मूक मोर्चात सहभाग घेतला. शांततेत निघालेला हा मोर्चा केवळ आंदोलन नव्हते, तर तो सामूहिक शक्तीचा आणि न्यायासाठीच्या दृढ संकल्पाचा संदेश होता. या सर्व नियोजनात 9 तरुणांनी जबाबदारी घेत पुढाकार घेतला. जायखळा गाव एक दिलाने न्यायासाठी उभे आहे याची आज या भव्य आंदोलनाने साक्ष दिली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका चिमुकलीवर अत्याचार व हत्याची घटना जी घडली, त्या घटनेच्या निषेधार्थ जायखळा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आपण पाहू शकतात, माझ्या पाठीमागे सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत आणि या घटनेच्या निषेधार्थ आज जायखळा येथे कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. या तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर अत्याचार व हत्या निषेधार्थ जायखळा येथे कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. याच कडकडीत बंद पाळण्याच्या निषेधार्थ गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील जी घटना घडली अत्यंत निंदनीय, बेशोभनीय असे आहे. परंतु कायदा हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यासाठी फास्ट कोर्टात टाकून त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कडेलोट करत होते. स्त्रीवर अत्याचार केला तर घोड्याच्या पायाला बांधत होते. अशा नराधमाला या काळामध्ये कायदा न बघता त्यांना कुत्र्यांच्या कळपामध्ये सोडून या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि फाशीच झाली पाहिजे असं मी या प्रसंगी व्यक्त करतो. आणि दुसाने परिवारावर जे दुःख कोसळलं, हे दुःख म्हणजे 7 समुद्र पार असं दुःख आहे. त्यांना त्या चिमुकलीच्या पवित्र आत्म्यास आपल्या जायखळा गावाच्या वतीनं कडकडीत असा बंद पाळण्यात आला आणि त्या चिमुकलीच्या पवित्र आत्म्यास परमेश्वर दरबारी चांगली जागा प्राप्त हो, चांगली सतगती लाभो, हीच सर्व गावातील नागरिकांची भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. मी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात जी क्रूर अशी घटना झाली, एका बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून जो क्रूरपणे जो खून केला, त्या निषेधार्थ आज जायखळा गावात आम्ही कडकडीत असा बंद केलेला आहे. शासन दरबारी आम्ही एकच मागणी करतो, या अशा अपराधीला कठोरची कठोर, मी तर म्हणतो फाशीच झाली पाहिजे, अशी आम्ही पूर्ण जायखळा गावातर्फे मागणी करतो. मालेगाव तालुक्यातील जे डोंगराळे येथील जी घटना घडली, चिमुकलीवर जो अत्याचार झाला, त्या नराधमास फाशीची शिक्षा होऊन त्याला जो कठोरात कठोर जी कारवाई करण्यात येईल शासनातर्फे ती करावी, हे गावातर्फे जायखळा गावातर्फे नम्र विनंती आहे. आणि चिमुकलीस आम्ही भाव. मालेगाव तालुक्यात जी घटना घडली ती अतिशय घृणास्पद आहे आणि अशा वेळी सर्वांनी एकत्र येऊन एकच मागणी करा की आरोपीला ही फाशी झालीच पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही झालीच पाहिजे सगळ्यांना. मालेगावची जी घटना घडली त्या आरोपीला फाशी झाली नाही तर आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचे हात आणि पाय तोडून टाकू त्याचे. महाराष्ट्रात पाहिलं बातम्या वाचल्या तर खरोखर मनाला संताप येतो आणि कळपायाची आग मस्तकाला जाते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जसं की आता अलीकडे डॉक्टर प्रज्ञा मुंडेंचं प्रकरण असेल, पुण्यातल्या त्या बालिकेचं एसटी बस मधलं प्रकरण असेल, हिमवंतीचं प्रकरण असेल, नाशिकचं प्रकरण असेल, बरेच आता अशाच पद्धतीचं प्रकरण असतंय. आपण जर न्यूज पाहिल्या, बातम्या पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला कळतं. आणि सगळ्यात चीड आणणारी, राग आणणारी, मनाला उद्विग्न करणारी कुठली जर गोष्ट झाली असेल, ती 3.5 वर्षाची चिमुकली, ते बाळ आताच कुठे बोलायला लागलं
2-3 दिवसापूर्वी डोंगराळे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय गुन्हास्पद घटना घडलेली आहे. अतिशय लहान बालकावरती अत्याचार करून त्या ठिकाणी तिच्यावरती जो प्रसंग ओढून आणला, त्या कुटुंबियावरती जो प्रसंग या ठिकाणी आलेला आहे, असा प्रसंग यापुढे कोणावरही येऊ नये यासाठी जी घटना घडली आहे त्या आरोपीला कठोर अशी शिक्षा देऊन शासनाने लवकरात लवकर त्या फास्ट कोर्टामध्ये ती केस टाकून त्या आरोपीला फाशीची शिक्षा किंवा जी कठोर शिक्षा असेल ती कठोर शिक्षा त्या आरोपीला दिली गेली पाहिजे, अशी सर्व आमच्या जायखेडा ग्रामपंचायत तसंच ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व नागरिकांची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर या कोर्टात जाऊन आणि या केसचा निकाल लावावा. यामुळे कसं होईल तर याच्या पुढे अशी घटना कधी कुठे घडणार नाही, तरी त्या आरोपीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे अशी सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. आरोपीला फाशी, आरोपीला फाशी. 24x7 न्यूज रिपोर्ट साठी मुख्य संपादक उमेश मोरे, जायखेडा. आरोपीला फाशी